विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं मास्टर क्लास A1 या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, MPSC ला विचारण्यात आलेला जो प्रश्न आहे तो आज आम्ही घेऊन आलेलो आहोत। बघा, प्रश्न अतिशय दिसायला सोपा वाटतो, सोडवायला सुद्धा सोपा वाटतो, पण दिसायला जरी हा प्रश्न सोपा वाटला तरी तो सोडवायला तितकासा सोपा नाही। तर बघा, 3 आलेले, मग 5 आले, मग 8 आले, मग 13 आले, 22 आले आणि मग काय येईल हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। तर मग जर आपण बघितलं तर आपल्याला असं वाटते हे 3 आणि 5 8 झाले, या 8 मध्ये 3 मिळवले 13 झाले आणि या 13 मध्ये 8 मिळवले तर इथे 21 होते। 22 होतील का? नाही। म्हणजे हे ट्रिक्स इथे कामा येणार नाही आणि भरपूर मुलं यातच चुकतात आणि डायरेक्ट 35 म्हणजे 35 ही संख्या काढून मोकळे होतात आणि त्यांचं उत्तर चुकते। तर असं सोडवताना काय करायचं ते आज आपण बघणार आहोत। मग आधीच आपल्याला 3 दिलेले आहे, मग काय करायचं, हे 3 घ्यायचे, गुणेला 2 करायचे आणि वजा 1 करायचा। तुमचं उत्तर किती येईल? 5। आता या 5 ला काय करायचं मित्रांनो, हे 5 घ्यायचे, गुणेला हे 2 जसेच तसे करायचे। आता इथे 1 मायनस केला होता, तर आता इथे किती मायनस करणार तुम्ही? 2। मग 5 दुनी 10, 10 तून 2 गेले, हे तुमचे 8 आले। आलं लक्षात? त्यानंतर आता हे 8 घ्यायचे, गुणेला 2 करायचे आणि आता इथे 2 मायनस केलेले होते, तर आता इथे आपण किती करणार? 3 करणार। मग 8 दुनी 16, 16 मधून 3 गेले मित्रांनो, तुमचे हे 13 आले। आता हे 13 घ्यायचे, 13 गुणेला 2 करायचे, वजा त्यातून 4 करायचे, 13 दुनी 26, 26 मधून 4 गेले, तुमचे 22 हे उत्तर आलं। आता 22 तुमच्याकडे, हे 22 तुम्ही घेणार, गुणेला 2 करणार आणि इथे 4 वजा केले होते, आता इथे 5 वजा करणार। मग 22 दुनी 44, 44 मधून 5 गेले, तुमचं इथलं जे उत्तर येईल ते येईल 39 म्हणजे 39। पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आलेलं आहे। अशा पद्धतीने थोडा विचार करून मित्रांनो अशा पद्धतीचं गणित सॉल्व्ह करायचं। धन्यवाद।